हे हॅलो गुड मॉर्निंग. आणि आता हॅलो गुड मॉर्निंग. हा आम्ही आलोय सुनील दादांच्या रूमची टूर घ्यायला, कारण आज बांधकाम करणारे लोक आले. आज काय केलं? इथून वरती बांधकाम झालं एवढं. आता स्लॅब येणार. हा का, म्हणजे आता वरती नाही बांधायचं का? म्हणजे एवढा जाड स्लॅब येणार आहे का या रूमच्या? त्याच्यावर परत बांधून होणार. रूमचा जेवढा स्लॅब आहे ना तेवढा स्लॅब, आणि त्याच्यावरती थोडीशी अशी जागा बांधलेली डिझाईन सारखं. हा वॉरंटी. अच्छा वॉरंटी. मग रूम रेडी. मस्त रूम आहे बरं का. हे आवडला हा पॉइंट मला. स्ट्रेट खिडकी पाडून घ्यायची तुमच्या रूम मध्ये. क्या जोक मारते हो बो ब्रो यार, कुछ भी मतलब मैं सुनती हूँ इसलिए. कसं ब्रो कपाट कसं बनवायचंय? नंतर सांगितलं असतं. नाही परत सांगा ना. डोंट रिव्हील इट. ओके. कीप इट काय म्हणता फॉर नेक्स्ट कॉन्टेंट. आता भिंत दाखवली बस झालं एवढं. एक वीट लावली का कंटेंट घ्यायचं, दुसऱ्या वीटला एक कंटेंट घ्यायचं. रोज काहीतरी पाहिजे ना. धडम 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 आवाज येतोय. आमची टाकी भरली आहे बघा. आत्या बंद करून आले. बंद करायला गेले आत्या. बाबांचे फ्रेंड आले आज. फ्रेंड नाही, व्याई ते आपले गुड्डी दीदीचे आजी सासरे. हा पण खूप वेळचे आले. दोघांच्या खूप गप्पा चालू आहे. त्यांच्या इच्छा गप्पा चालू आहे. आपण गेलो का लगेच बंद करते. आमच्या दिदींचं परत पोट दुखायला लागलंय, त्याच्यामुळे बहुतेक आज उद्याला आपल्या घरात बेबी येणार आहे मी मी करायला. कसं मामा होणार आहे आपण. मामा तुम्ही मामी. मी मामी होणार आहे. छोटूशी मामी. छोटूशी पण आता मोठी होईल, कारण 2 मामी अजून येणार आहे ना. यांची एक आणि सचिन बबलू दादांची. सचिन दादांची तर खूप लेट येणार आहे. काय सांगता येतं, लवकर पण येतो. आणि आज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी कालच्या व्हिडिओला कॉन्टेंटच नाही काढले म्हणून आमचे हे बघा फुगून बसले. असा नवरा सगळ्याला भेटावा राव. आणि हेल्प पण खूप करते हो मला बिचारी. मागच्या 15 मिनिटापासून हे सेम पोझिशन मध्ये असेच उभे किती वेळचे आम्ही दोघांनी इथं त्यांना हसवण्याचा बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते हा मला जोडी सुनील दादा आहे. म्हणजे मी नाही काय एक घोर चूक केली आहे. काय म्हटले? काय भाजी बनवली अशी म्हणजे किती सुंदर भाजी आहे. हे बघा, रात्री पण आपण ही खाणार आहे. मी तर रात्रीसाठी पण ठेवली आहे. व्हॉट हॅपन? कॅमेरा ऑन करायचा, लगेच पुढे जातो, माणसाचा चेंज होतो. त्यांचं ते चिडले कमी, त्यांना हसवते. त्यांच्याकडून कंट्रोलच होत नाही, चिडणं हसून जाते ते लगेच. मी काय सुधरत नाही. मला तिथे लगेच हसत. सिरियस फेस राहत नाही किती. मला जर ते काही पण सिरियसली जर भांडून सांगत असले ना, मी फक्त त्यांच्याकडे असं 2 सेकंद पाहते, हसून जाते. है ना. एवढ्या फॉर्म मध्ये मी लोकांना स्वतःची तारीफ सांगत होते, तुम्ही काय मग पोपट केला. खायचं नाही. बोला ना काहीतरी, बोला ना. बोल ना आता. तू राग करती. चिडल्यावर क्यूट दिसतो. चिडल्यावर खूपच क्यूट दिसता. लहानपणीच क्यूट दिसायचं. आता पण भारी दिसतो. ही माझी आजी नानी. डबळे केसाची. त्यांना चाललाय रेडी होऊन दीदींना परत हॉस्पिटलला घेऊन. आजी व्हायचंय आत्याला. परत दुखायला लागला. हा, काल आणली घरी, आज परत घेऊन चाललं. आज परत दुखायला लागलं. आता परत दुखायला लागलं. काय म्हणल्या? आता आम्ही गावालाच घेऊन येऊ म्हणजे. बर या. तर हा. त्या दिवशी नेलं होतं हॉस्पिटलला, पण डॉक्टरनी सांगितलं की त्यांचं वेगळंच पेन येते. जे म्हणजे डिलेव्हरीसाठीचं जे पेन येतं ते नाही येते. त्याच्यामुळे त्यांना परत हॉस्पिटलमधून घरी पाठवलं. थोड्याशा गोळ्या वगैरे दिल्या. त्यांच्या आतडे दुखत होते वरचे सगळे ना,
ते दुखत होतं. हा लेबर पेन व्हायला लागले, मग ते आज चाललंय. आणि डॉक्टरनी पण आजचीच डेट दिली. डॉक्टर बोलले की आज डॉक्टरनी सांगितलं होतं की 27 तारखेला या म्हणे. तर मग आजची डेट दिलेली होती आणि आजचं त्यांचं सकाळपासून थोडं थोडं पोटात दुखायला लागलंय. तर मग आता संध्याकाळची वेळ झाली आहे. सगळे बोलले की जाऊ घेऊन, रात्रीच्या पहिले घेऊन जाऊ. म्हणजे कसं रात्री लांब प्रवास करायचा आहे ना, मग रात्री वगैरे ट्रॅफिक वगैरे असली तर मग त्याच्यापेक्षा आजच त्यांना घेऊन जाणार आहे. बहुतेक उद्या पण डिलेव्हरी होऊ शकते किंवा आज रात्री पण होऊ शकते. काय व्हायला लागले माहिती का, मी माझ्या हिंदी ब्लॉग मध्ये मराठी बोलतो, मराठी हिंदी बोलतो. आणि मला पण काय होतं, मी जरी कॅमेरा ऑन केला का मी कधी कधी हिंदी सुरू करून देते. आपल्याला सवय झाली ना हिंदी ब्लॉगची, त्यामुळे चला बाहेर येतं काय दिसत. मोडल हळूहळू ती सवय. तर आज मम्मी घरी नाहीये, मम्मी गेली वैष्णवी सोबत डिलिव्हरीसाठी ना. आया बनली मम्मी, आया नानी. आता आमच्या घरी एक नवीन बेबी येईल. तरी तुम्ही बेबी पाना सोडू नका. घरात किती बेबी आल्या तरी त्या सगळ्या बेबींमध्ये मी छोटासा बेबी राहणार आहे. सगळ्यात मला वाटत नाही मी आता सुधारायच्या पलीकडे निघून गेलेलो आहे. मला नाही वाटत मी सुधरल आता आयुष्यात. कारण माझ्या घरच्यांना अपेक्षा होती की लग्न झाल्यावर तरी हा सुधरल. तर लग्न झालं तरी मी सुधारलो नाही. आता घरच्यांना अशी अपेक्षा आहे सुनीलची वाईफ आल्यानंतर कदाचित मी थोडा सुधरल. पण तरी पण नाही. तर बघूया आता त्याची वाईफ आल्यानंतर जर मी थोडासा दबलो किंवा लाजलो तर कदाचित सुधरून जाईल. नाहीतर मग आमचे मुलं झाल्यावरच आहे ना पाहिजे. आम्हाला जेव्हा बाळ होईल तेव्हा मी कदाचित जास्त रिस्पॉन्सिबल बनेल. हाऊ आय एम लुकिंग इन. यू आर लुकिंग लाईक I also know I'm looking like a whack because this is chip case na. You are looking like a. You are looking like a. You also. I am looking You like. are looking like a. You are looking like. You are looking like a. कमेंट कोण आणि कोण वा. आज एवढी थंडी नाही पण तरी आम्ही शेकोटी पेटवली. काहीच दिसत नाही याच्यात. पायल नानी थंडीची ऍक्टिंग करा तर थोडेसे. सुनीलने तर एवढी पण घातली तर. अरे थंडी आहे. कायची थंडी रे, एवढी पण नाही बाबा. थंडी का हो? कमी होईल. हा कमी होईल. कमी व्हायला थंडीच नाही. पहिले एवढे 2 दिवसापासून हे काय खातंय? पान. पान खाऊन काय होतं? काय होतं सवय. सवय लागली. हा झाला. नाही आता कोण घ्या शेकोटी घ्या मित्रांनो. हा तो खातो माझा बाप. तर वेळ झाली आता ब्लॉगला एंड करायची आणि आमचं सगळं आवरलंय. शेकून पण आलोय. थोडा लुडोचा गेम खेळायचा होता पण कॅन्सल केलं. आणि आत्यांचा कॉल आला की दीदींना हॉस्पिटलाइज्ड नाही केलंय, त्या एका हॉटेलमध्ये थांबलंय. कारण डॉक्टर बोलले की अजून वेळ आहे म्हणून. त्यांचं पोट का दुखतंय तेच कळत नाहीये. तर मग आता उद्या बघू काय होतं काय नाही, काय सांगता परत डॉक्टर. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.